नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2025 18 जानेवारीला ही परीक्षा झालेली आहे आणि या परीक्षेचं मेरिट प्रत्येक जिल्ह्यानुसार हे वेगवेगळं लागतं। तर पहा, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूरचं मेरिट कसं लागेल तर पहा, याचा कट ऑफ कसा असेल तर ओपनसाठी 93 ते 95 मार्क असणं गरजेचं आहे ग्रामीणसाठी। त्याचबरोबर ओबीसीसाठी 91 ते 93 मार्क, त्याचबरोबर एससीसाठी 86 ते 88 मार्क असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर एसटीसाठी 74 ते 79 मार्क, त्याचबरोबर शहरीसाठी थोडंसं मेरिट जास्त असतं, 95 ते 98 मार्कच्या दरम्यान जर मार्क असतील तर तो विद्यार्थी सिलेक्ट होतो। त्याचबरोबर 92 ते 94 हा ओबीसीसाठी सिलेक्ट होतो। त्याचबरोबर एससीसाठी शहरीमधून 90 ते 92 दरम्यान जर मार्क असतील तर तो विद्यार्थी सिलेक्ट होतो आणि एसटीसाठी 81 ते 84 पर्यंत मार्क असतील तर तो विद्यार्थी सिलेक्ट होतो। प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट हे वेगवेगळ्या पद्धतीने लागत असतं। प्रत्येक जिल्ह्याचा जर विचार केला आपण, आता इथे जर थोडंसं जर बघितलं आपण, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्याचं मेरिट थोडंसं जास्त असतं। तसंच या पद्धतीने जर बघितलं आपण तर ग्रामीण आणि शहरी भाग, ठीक आहे, हे मी सर्वांचं मेरिट या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्हाला एक अंदाज सांगितलेला आहे, कट ऑफ सांगितलेला आहे। परंतु मुलींचं मेरिट याच्यापेक्षा एक 2 ते 3 मार्कांनी कमीच लागतं। आता या ठिकाणी जर बघितलं आपण ओपनसाठी शहरीमधून पहा 95 ते 98 दरम्यान मार्क, परंतु मुलींचं मेरिट काय असतं तर याच्यापेक्षा 2 ते 3 मार्कांनी कसं असतं, कमी असतं। पुढील जिल्ह्यांचं मेरिट आपण पाहूयात। परभणी, पुणे, वर्धा, यवतमाळ व संभाजीनगर या जिल्ह्यांचं मेरिट कसं असतं पहा, तर ग्रामीणसाठी एक अंदाज, जनरलसाठी 89 ते 93 मार्क, ओके, त्याचबरोबर ओबीसीसाठी 87 ते 89 मार्क, त्याचबरोबर एससीसाठी 84 ते 86 मार्क आणि एसटीसाठी 72 ते 85 मार्क। त्याचबरोबर शहरीसाठी थोडंसं जास्त असतं, 92 ते 95 मार्क, त्याचबरोबर ओबीसीसाठी 89 ते 90 मार्क आवश्यक असतात। त्याचबरोबर एससीसाठी 83 ते 86 मार्क आवश्यक असतात। त्याचबरोबर एसटीसाठी थोडंसं कमी मेरिट लागतं, या ठिकाणी 79 ते 82 मार्क एसटीसाठी लागतात आणि मुलींचं मेरिट या मार्कांच्या पेक्षा थोडंसं 1, 2 ते 3 मार्कांनी कमीच असतं। तर अशा पद्धतीने हा परभणी, पुणे, वर्धा, यवतमाळ व संभाजीनगर यांचा कट ऑफ आपण या ठिकाणी सांगितलेला आहे। पुढील जिल्ह्यांचं मेरिट कसं लागतं ते पाहूयात। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, हिंगोली, नंदुरबार, गोंदिया व गडचिरोली, तर या जिल्ह्यांचं ग्रामीण आणि शहरी भागाचं मेरिट कसं असतं पहा, जनरलसाठी 84 ते 90 मार्क आवश्यक असतात ग्रामीणमधून, त्याचबरोबर ओबीसीसाठी 81 ते 85 मार्क, त्याचबरोबर एससीसाठी 75 ते 80 मार्क आणि एसटीसाठी 66 ते 70 मार्क। त्याच पद्धतीने शहरीसाठी 85 ते 88 मार्काची आवश्यकता असते। त्याचबरोबर ओबीसीसाठी 82 ते 85 मार्क, एससीसाठी 73 ते 78 मार्क, त्याचबरोबर एसटीसाठी 68 ते 71 मार्क असणं गरजेचं आहे। हा कट ऑफ रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांचं सांगितलेलं आहे। पुढील जिल्हे भंडारा, चंद्रपूर, धुळे, उस्मानाबाद व वाशिम या जिल्ह्यांचा कट ऑफ कसा लागतो तर पहा, जनरलसाठी 88 ते 92 मार्क, त्याचबरोबर शहरीसाठी 91 ते 93 मार्क, त्याच पद्धतीने ओबीसीसाठी 85 ते 90 मार्क, तर शहरीमधून 88 ते 90 मार्क, त्याचबरोबर एससीसाठी 81 ते 85 आणि शहरीमधून 80 ते 84, एसटीमधून 70 ते 73, तर शहरीमधून 70 ते 72। तर अशा पद्धतीने सर्व जिल्ह्यांचा कट ऑफ किती लागेल याचा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे। त्याचबरोबर जे मी तुम्हाला आता मार्क सांगितलेले आहेत, जो कट ऑफ सांगितलेला आहे, याच्यापेक्षा
मुलींची मार्क जर 2 ते 3 मार्क कमी असतील तर त्या मुली सिलेक्ट होतात. तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण जिल्ह्याचं कट ऑफ किती लागेल याचा अंदाज पूर्ण तुम्हाला सांगितलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.